स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. दियाचे डोळे विस्पारले. तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. अर्णव सिंग, सिंग ग्रुपवाला. तिचा आवाज थरथरला. इतक्या मोठ्या घरातून? हो, समायरा वैतागून म्हणाली आणि ती अर्णवच्या मागोमाग चालू लागली. आता पुढे. दियाही धावत बाहेर आली. समायरा घराला कुलूप लावत असताना दिया रुसलेल्या चेहऱ्याने एकही श्वास न घेता प्रश्नांचा भडीमार करू लागली. तू इतक्या मोठ्या घरच्या मुलावर प्रेम करत होतीस तर मला सांगितलं का नाही? मग जियानसोबत काय होतं? तू मला का नाही सांगितलं की तू अर्णववर प्रेम करत होतीस? माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलंस? अगं आता बस कर बाई, मध्ये थोडा श्वास तरी घे, समायरा दरवाजा बंद करत म्हणाली. पण तिला कुठे माहीत होतं, घराच्या आतल्या एका खोलीतून दोन डोळे त्यांच्याकडे पाहत होते, थंड, स्थिर आणि कोणत्या तरी प्रतीक्षेत. पाऊस आता थांबला होता. अर्णव आणि समायरा गाडीतून जात होते. समायरा खिडकी बाहेर पाहत होती, पण तिच्या डोळ्यांसमोर सतत तीच दृश्ये फिरत होती. वडिलांचा चेहरा, लग्नाची सही, खोटं प्रेम, तुटलेलं नातं आणि मजबुरीने जोडलेलं हे बंधन. काही मिनिटांच्या शांततेनंतर तिने हळू आवाजात विचारलं, तू माझ्या मैत्रिणीशी आपल्या नात्याबद्दल खोटं का बोललास? कारण ते खोटं नव्हतं, ते सत्य आहे, जे बाबांनी आपल्याला जगासमोर दाखवायला सांगितलं आहे. अर्णवने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं. समायराने एक थंड उसासा टाकला. सत्य की फक्त दिखावा? ती पुटपुटली. अर्णवने काहीच उत्तर दिलं नाही. गाडीचा वेग थोडा वाढला. पुन्हा एकदा शांतता पसरली. पण यावेळी समायराच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. एक अस्वस्थता तिच्या हृदयाला सतत कुरतडत होती. ती अचानक म्हणाली, गाडी थांबव. अर्णवने भुवया उंचावल्या. काय? मला परत जायचं आहे देशमुख हाऊसमध्ये. आत्ताच? माझं काही महत्त्वाचं सामान तिथे राहिलं आहे. तिचा आवाज थरथरत होता. अर्णवने तिच्याकडे कटाक्ष टाकला. तुझ्या कुठल्या तरी किरकोळ वस्तूसाठी उद्या नोकराला पाठवू? नाही, आईचा फोटो, माझ्या आईचा फोटो घरात राहिला आहे. ती माझ्या आईची शेवटची आठवण आहे. मला तो हवा आहे. माझ्याकडून सगळंच हिरावून घेत आहात, पण माझी आई तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नका. आईशिवाय जगणं कसं असतं हे तुला काय कळणार? हे ऐकताच अर्णवचा देह क्षणभर ताठर झाला. आई हा शब्द त्याच्यासाठी जखमेवर मीठ चोळणारा होता. त्याने अचानक जोरात ब्रेक दाबला. टायर रस्त्यावर घासत किंचाळले आणि समायरा जोराच्या धक्क्याने पुढे झुकली. ती डॅशबोर्डवर आदळण्यापासून थोडक्यात बचावली. तुला शहाणपण आहे की नाही? ती घाबरून ओरडली. तिचा श्वास जोराने चालू होता. अर्णवने सीट बेल्ट काढला. तो तिच्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात थंडपणा होता, पण त्यांची धार आरपार भेदणारी होती. तो तिच्या इतका जवळ झुकला की त्याचा श्वास तिच्या गालाला स्पर्श करू लागला. आता गप्प बस आणि शांतपणे बसून राहा. आपण तुझ्या देशमुख हाऊसमध्ये जात आहोत. जे काही घ्यायचं असेल ते घे. दोघांमधील अंतर इतकं कमी होतं की समायराचं हृदय घशात आल्यासारखं झालं. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, पण तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. गाडीने पुन्हा वळण घेतलं. शहरातील दिवे मागे पडत गेले. रस्ते पुन्हा तेज झाले, लांब, ओसाड आणि पावसाने भिजलेले. देशमुख हाऊस समोर गाडी नीट थांबवण्याआधीच समायराने घाईघाईने दरवाजा उघडला आणि धावत बाहेर पडली. अगं आधी गाडी तरी थांबू दे, अर्णव तिच्या मागून ओरडला. पण समायरा त्याचं काहीच न ऐकता घरात शिरली. जिना चढताना तिचे पाय अडखळत होते. ती वर तिच्या खोलीत पोहोचली. खोलीतील सगळं काही धुसर वाटत होतं. फक्त एक भिंत मात्र स्पष्ट दिसत होती, जिथे तिच्या आईचा फोटो लटकलेला होता. ती पुढे गेली. थरथरणाऱ्या बोटांनी तिने त्या चौकटीला स्पर्श केला. काळजीपूर्वक फोटो खाली काढला आणि छातीशी घट्ट धरला. आई! तिचे ओठ थरथरले. डोळ्यात अश्रू दाटून आले. फक्त एक शब्द, पण त्या एका शब्दात तिच्या अनेक वर्षांच्या वेदना दडल्या होत्या. ती मागे वळणार इतक्यात खोलीत एक हलकासा आवाज झाला. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने पडदे हलकेसे हलले. समायराने पाहिलं. भिंतीवर तिची सावली डोलत होती आणि तिच्या मागे आणखी एक सावली उभी राहिली होती. तिचा श्वास वेगाने चालू लागला. हृदय जोरात धडधडू लागलं. धडधड धडधड. तिने हळूहळू मान वळवली आणि तिथे दरवाजाजवळ अंधुक सावलीत कुणीतरी उभं होतं. त्याच्या डोळ्यात एक थंड बेसूर नजर होती. तो तिच्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं. चाकू? समायराचे डोळे विस्पारले गेले. तिचा श्वास अडखळला. हातपाय थरथरू लागले. ती किंचाळणार इतक्यात ती सावली झपाट्याने तिच्याकडे धावली आणि त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. नीच मुली, तो विषारी स्वरात कुजबुजला. लग्न करायचंच होतं तर माझ्याशी केलं असतंस. निदान माझं काम तरी झालं असतं.
समायराचे डोळे आणखी मोठे झाले. तो आवाज, तो श्वास, तो चेहरा. जियान. तिच्या हातातून आईचा फोटो निसटला. चौकट खाली पडली. काच फुटली आणि आईच्या फोटोवर भेगा पडल्या. समायराचं हृदय तुटल्यासारखं झालं. जियान तिच्या समोर उभा होता. तोच माणूस ज्याने प्रेमाची शपथ घेतली होती आणि आता द्वेषाच्या आगीत जळत होता. आज तुला कोणीही वाचवू शकणार नाही. जियानला पाहता समायराचे डोळे विस्पारले गेले. तुझ्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं. जियान गुरगुरत तिच्याकडे पुढे सरकत होता. दात ओठ खात तो म्हणाला, विचार केला होता, देशमुखची मुलगी लग्न करून मिळवेन, तिच्या बापाच्या कंपनीवर ताबा मिळवेन, पण तू सगळंच मातीमोल केलंस. समायराच्या आत काहीतरी तुटलं. तिचे ओठ थरथरले, पण आवाज कठोर होता. आता तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर ज्वालामुखी धगधगत होता. म्हणजे तू माझा वापर केला, माझ्याशी खोटं बोललास, प्रेमाचं नाटक केलंस फक्त माझ्या बाबांना लुटण्यासाठी? जियांच्या ओठांवर विषारी हास्य उमटलं. हो. धाड. जियांचं वाक्य आणि त्याचं हास्य दोन्ही अर्धवट राहिलं. समायराच्या हाताचा जोरदार चापट त्याच्या गालावर बसला. त्याचं डोकं एका बाजूला फिरलं. चापट इतकी जोरात होती की त्याच्या ओठाच्या कोपऱ्यातून रक्ताची बारीक धार वाहू लागली. त्याने ओठांवरचं रक्त हाताने पुसलं आणि जवळची खुर्ची संतापाने लाथ मारून दूर फेकली. लाकूड आपटल्याचा कडकडाट खोलीत घुमला. हवेत धूळ उडाली. खोलीतील दिवा लुकलुकला. समायराचं हृदय दडपून गेलं. आता तुला कळेल जियांशी टक्कर घेण्याची शिक्षा काय असते. तो डरकाळी फोडत पुढे झेपावला. समायरा मागे सरकत गेली. तिचे हात थरथरत होते, पण नजर सरळ त्याच्यावर रोखलेली होती. माझ्यापासून दूर राहा, ती ओरडली. मागे सरकता सरकता ती भिंतीवर जाऊन आदळली. खोलीतील बंद हवेत आता हिंसेची चाहूल भरून राहिली होती. जियांच्या डोळ्यात एखाद्या खुंकार लांडग्याची चमक होती. त्याने रक्ताळलेल्या ओठांवर जीभ फिरवली. त्याच्या चेहऱ्यावर वेडेपणा स्पष्ट दिसत होता. आता बघ, तो दात ओठ खात गुरगुरला. आता तुझ्यासोबत असं काही करीन की तुझ्या सन्मानाच्या चिंधड्या उडतील. समायराचे पाय जणू जमिनीत रोवले गेले. भीती आणि संताप यांचं युद्ध तिच्या डोळ्यात सुरू होतं. नाही. तिचा आवाज तुटला. कापरा घाबरलेला पण अजूनही आशेचा धागा धरून ठेवणारा. तिने हात पुढे केला, जणू ती स्वतःच्या भीतीलाच थांबवणार होती. पण त्या क्षणी जियांने झेप घेतली आणि तिला घट्ट पकडलं. खूप हौस होती ना चापट मारायची, दुसऱ्याशी लग्नाची स्वप्न पाहायची? तो विषारी स्वरात म्हणाला. आज दाखवतो जियांशी खेळण्याची शिक्षा काय असते. समायरा हुंदके देत स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. सोड मला, कृपा कर, असं करू नको. पण जियांने तिच्या आर्तक विनंत्या ऐकून घेतल्या नाहीत. त्याने चाकू उचलला. त्याच्या डोळ्यात कोर्य दाटून आलं. त्याने समायराला जोराने खेचलं. समायरा तोल जाऊन मागे सरकली. तिचा लाल साडीचा पदर त्याच्या हातात अडकला. पुढच्या क्षणी जोराच्या झटक्याने त्याने तो फाडला. चर्र, कापड फाटल्याचा आवाज घुमला. समायराला वाटलं जणू तिचा आत्मसन्मानच तुटून विखुरला. तिच्या तोंडून भयभीत किंकाळी बाहेर पडली. ती मागे ढकलली गेली. तोल जाऊन खाली कोसळली. तिचा पाय फुटलेल्या काचेवर पडला. तळपायातून रक्ताची बारीक धार जमिनीवर पसरू लागली. थरथरणाऱ्या हाताने तिने आईचा फोटो उचलण्याचा प्रयत्न केला, पण बोट थरथरत होती. आई. तिच्या ओठातून कसाबसा आवाज बाहेर पडला. आई, मला वाचव. जियान गुरगुरला. आज तुला कोणी वाचवू शकणार नाही. तो तिच्याकडे झेपावला. त्याने एका हाताने समायराचे केस आणि दुसऱ्या हाताने तिच्या साडीचा उरलेला भाग ओढत म्हटले, आता खरी मजा सुरू होते. तुझं शरीर, तुझी प्रतिष्ठा, सगळं काही आता माझ्या हातात आहे. नाही. समायराच्या तुटक आवाजातून बाहेर पडले. जियानने एक खोडकर विनोद करत तिची साडी तिच्यापासून वेगळी केली. त्या क्षणी अचानक विजेचा धक्का बसल्यासारखं काहीतरी त्याच्या डोक्यावर आदळलं. एक जोरदार लाथ. त्याच्या चेहऱ्यावरचं विकृत हास्य क्षणार्धात नाहीसं झालं. तो सरळ भिंतीवर जाऊन आपटला आणि गोणपाटासारखा जमिनीवरच कोसळला. क्षणभर सगळीकडे गोंधळ होता. मग जणू अंधाराच्या छातीतून अग्नी उसळला. तिथे अर्णव उभा होता. त्याचे डोळे लालबडक झाले होते. त्यात अश्रू नव्हते, फक्त धगधगणारं वादळ होतं. ताणामुळे त्याच्या शर्टची काही बटणं तुटली होती. काळ्या परफेक्ट कट सूटवरून त्याने संतापाने कोट काढून फेकून दिला. शर्टच्या बाह्या वर सरकवल्या. हातांवरील शिरा फुगून उठल्या. छाती वेगाने उससत होती. हरामखोर. त्याचा आवाज धगधगत होता. माझ्या पत्नीला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? त्याचा प्रत्येक शब्द विजेच्या कडकडासारखा घुमत होता. जियान उठण्याचा प्रयत्न करत होता, पण अर्णव एका झटक्यात त्याच्यावर तुटून पडला. त्याने जियांची कॉलर पकडली आणि त्याच्यावर घणाघाती मुठींचा वर्षाव सुरू केला.
प्रत्येक गावजणू समायराच्या वेदनेचा हिशोब चुकता करत होता. समायरा स्तब्ध होती. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. बेशुद्ध पडण्याआधी ती समोर उभ्या असलेल्या अर्णवकडे पाहत होती. तो माणूस जो भावनाशून्य वाटत होता, आज तिच्यासाठी रक्त सांडत होता. हळूहळू आवाज दूर जाऊ लागले. प्रकाश धुसर झाला आणि तिचे डोळे मिटले. ती बेशुद्ध झाली. खोलीत मुठींचे आवाज, किंकाळ्या आणि कोसळणाऱ्या वस्तूंचा गोंधळ घुमत होता. काच फुटली, पडदे फाटले, भिंतीवरील चित्र खाली कोसळलं. जियान कसाबसा सरपटत पळू लागला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. अर्णवच्या डोळ्यात अजूनही धगधगता संताप पेटलेला होता. पुन्हा कधी हिला हात लावायचा प्रयत्न केलास तर तुला जिवंत जाळून राख करीन. जियान स्वतःचा जीव वाचवत तिथून पळून गेला, घाम आणि रक्ताने माखलेला. अर्णवची नजर आता जमिनीवर स्थिरावली. फुटलेला फोटो, बाजूला पडलेली साडी, बेशुद्ध जखमी समायरा आणि जमिनीवर सांडलेलं रक्त. त्याने आपला कोट उचलला आणि अलगद समायरावर पांघरला. मग तिला काळजीपूर्वक आपल्या बाहुपाशात उचललं आणि जिना उतरून वेगाने खाली आला. त्याच्या चेहऱ्यावर आता रणांगणानंतरची शांतता होती. तो तिला घेऊन गाडीकडे धावला. दार उघडलं. समायराला मागच्या सीटवर अलगद झोपवलं. स्वतः चालकाच्या जागेवर बसला. इंजिन सुरू केलं. टायर रस्त्यावर घासत किंचाळले. गाडी वादळाच्या वेगाने रस्त्यावर धावू लागली. रात्रीचा अंधार, प्रचंड वेग आणि सतत वाजणारा हॉर्न, हे सगळं त्याच्या मनात उसळणाऱ्या संतापाचं प्रतिबिंब होतं. त्याची बोटं स्टेअरिंगवर घट्ट रोवली होती. ओले केस कपाळावर चिकटले होते. नजर समोरच्या रस्त्यावर होती, पण डोळ्यात अजूनही धगधगता राग पेटलेला होता. त्याने जबडा आवळला आणि पुटपुटला, तो कोण होता? स्टेअरिंगवरील त्याची पकड आणखी घट्ट झाली. हे शोधून काढावंच लागेल. त्याची नजर रस्त्यावर होती, पण मनात अजूनही तीच दृश्य जळत होती. जियानचा चेहरा, समायराची किंकाळी आणि रक्ताने माखलेली ती. अर्णवने फोन उचलला आणि वेगाने एक क्रमांक फिरवला. दरम्यान रुग्णालयाच्या शांत दालनात विजय सिंग उभे होते. त्यांच्या हातात नुकतेच अजय देशमुख यांच्या कंपनीच्या कागदपत्रांवर झालेल्या सह्या होत्या. ते विजय मुद्रेत उभे होते. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. काय? फोन उचलताच ते जागच्या जागी थिसले. लवकर समायराला ताबडतोब इथे घेऊन ये. काही वेळाने अर्णव रुग्णालयात पोहोचला. आपल्या बाहुपाशात बेशुद्ध रक्ताने माखलेली समायरा घेऊन तो वादळाच्या वेगाने दालनातून धावत गेला. परिचारिका आपोआप बाजूला सरकल्या. डॉक्टर धावत आले. स्ट्रेचरवर समायराला झोपवताना अर्णवचे हात क्षणभर थरथरले. ही भावना त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. डॉक्टर तिला तातडीने आत घेऊन गेले. अर्णव तिथेच उभा राहिला, भिजलेला, धाप लागलेला, डोळ्यात अपराधीपणाची सावली. काही क्षणांनी तो बाहेर आला. भिंतीला टेकून उभा राहिला. त्याने सिगारेट काढली, दातांमध्ये दाबली. लायटरच्या उजेडात त्याच्या चेहऱ्यावरील ताण स्पष्ट दिसत होता. एक झुरका घेताच त्याच्या आतला राग आणि वेदना जणू धुरासोबत बाहेर पडली. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. मिस्टर सिंग, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, पण खूप रक्तस्राव झाला आहे. हात आणि पायाला दुखापतही आहे. आणि डॉक्टरांची नजर अर्णवच्या फाटलेल्या कॉलरवर, गालावरील जखमेवर आणि वाहणाऱ्या रक्तावर पडली. त्यांचा प्रश्न अर्धवट राहिला. तुम्हाला ही दुखापत झाली आहे, हे सगळं कसं घडलं? अर्णवचे डोळे आता पोलादासारखे थंड झाले होते. मला काही झालेलं नाही, तो शांत पण कठोर आवाजात म्हणाला. तुम्ही समायराकडे लक्ष द्या. आणि एक गोष्ट, ही फक्त एक छोटी दुर्घटना होती. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. पोलीस तक्रारही नोंदवली जाणार नाही. त्याच्या नजरेतील इशारा पाहून डॉक्टर शांत झाले. दूर उभे असलेले विजय प्रत्येक हालचाल, प्रत्येक संकेत काळजीपूर्वक पाहत होते. काही वेळ अर्णव तिथेच उभा राहिला. त्याचे हात अजूनही थरथरत होते. मग तो झटकन वळला आणि थेट रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात गेला. आरशासमोर उभा राहून त्याने स्वतःकडे पाहिलं. फाटलेली कॉलर, गालावर सुकलेली रक्ताची रेघ, भिजलेले केस, पण सर्वात जास्त उठून दिसत होती ती त्याच्या डोळ्यातील लालसरता. भीती, पश्चाताप, राग आणि तिरस्कार यांनी भरलेली. त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर थंड पाण्याचे सपकारे मारले, पण राग आणि अपराधीपणाचं विष आणखी खोलवर झिरपत गेलं. पुढच्या क्षणी सिंग घराण्याची कठोरता पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर पसरली. त्याने हात उचलला आणि थेट आरशावर प्रहार केला. काचांचा चुराडा झाला. तुकडे हवेत उडाले आणि जमिनीवर विखुरले. काचेचे काही तुकडे त्याच्या हातात घुसले. रक्त वाहू लागलं, पण त्याने वेदनेकडं साधं लक्षही दिलं नाही. का? तो धापा टाकत फुटलेल्या आरशासमोर वाकला. त्याचा आवाज तुटलेला होता.
का मी समायरासोबत आत गेलो नाही? का मी फक्त खाली गाडीत बसून राहिलो? पहिल्यांदा देशमुख हाऊसमध्ये आलो तेव्हाच मला जाणवलं होतं की काहीतरी चुकत आहे. तरीही का 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 तिला एकटीला जाऊ दिलं? वेदनाने थरथरत त्याने मुठी आवळल्या. त्याचे हात रक्ताने लाल झाले. पुढच्या क्षणी तो पुटपुटला, मी मी अर्णव सिंग? मी कधीपासून इतका कमकुवत होऊ लागलो? रक्ताने माखलेल्या हाताने त्याने नळ बंद केला आणि बाहेर निघून गेला. दालनात शांतता पसरली होती. प्रकाश मंद होता, पिवळसर. थकलेला समोर समायराची खोली होती. अर्णव दरवाजाबाहेर उभा होता. काचेच्या पलीकडून त्याने आत डोकावलं. समायरा बेशुद्ध होती. तिचा चेहरा फिकट पडला होता. ओठ कोरडे झाले होते. केस विस्कटलेले होते. तिने रुग्णालयातील सेल कपडे घातले होते. डोक्यापासून मनगटापर्यंत आणि अगदी पायांवरही पट्ट्या बांधलेल्या होत्या. अर्णव आत गेला. हळूच भिंतीला टेकून उभा राहिला. वेळ सरकत होता. रात्र खूप पुढे गेली होती. परिचारिका येत जात होत्या, पण अर्णव हरला नाही. एकदा विजय त्याच्याजवळ आले. तू घरी जा, मी ते आहे. अर्णवने मानही वर केली नाही. तो फक्त पुटपुटला, नाही, मी तेच राहील. त्याच्या आवाजात कोणतीही भावना नव्हती, फक्त एक स्थिर भयावह शांतता. दालन आता पूर्णपणे रिकामं झालं होतं. अर्णवच्या डोळ्यात लालसरपणा होता, पण त्यात झोपेचा लवलेशही नव्हता. अचानक समायराची बोटं हलली. तिच्या छातीतून एक थरथरती श्वासाची लाट उठली. अर्णवच्या ओठांवर एक अत्यंत क्षीण रेष उमटली. दिलासा होता तो, पण इतका हलका की क्षणात नाहीसा होईल. तेवढ्यात समायरा पुटपुटली, जियान, जियान, मला सोडून जाऊ नकोस. हे ऐकताच अर्णवचा जबडा घट्ट आवळला गेला. त्याच्या शरीरातून विजेचा झटका गेल्यासारखं झालं. त्याच्या चेहऱ्यावर संतापाची धार उमटली. तो झटकन उभा राहिला. खिशातून मोबाईल काढला. त्याची बोटं यंत्रासारखी वेगाने फिरू लागली. नंबर फिरवला गेला. फोन लागताच त्याचा आवाज ऐकू आला, मंद पण अत्यंत कठोर. आता काय करायचं आहे हे तुला माहीत आहे ना? अर्णवने क्षणभर मान वळून समायराकडे पाहिलं. ती अजूनही बेशुद्ध होती, तुटलेली, अजान. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मला या त्रासातून मुक्ती हवी आहे. आता आणखी कोणताही त्रास नको. हो, याचा कायमचा बंदोबस्त करावाच लागेल. मग त्याने मोबाईल परत खिशात ठेवला. मुठी आवळल्याने दात ओठ खात पुटपुटला, आता खेळ सुरू होईल अर्णव सिंगचा, मृत्यूपेक्षाही भयानक. त्याने नजर वळवली. भिंतीला टेकून काही क्षण उभा राहिला. हात खिशात घातले आणि हळूहळू बाहेर निघून गेला. त्या खोलीत आता समायरा एकटीच उरली होती. सिंग कुटुंबाने प्रतिष्ठा वाचवण्यासाठी एका रात्रीत व्यवहार केला. हे लग्न मजबुरीचं होतं की सौदा? सिंग ग्रुपच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह. सकाळची पहिली किरण रुग्णालयाच्या काचेच्या खिडक्यांतून आत आली, पण तिच्यासोबत आशा नव्हती. वादळ आलं होतं. दालनात विजय सिंगच्या पावलांचा आवाज घुमत होता. प्रत्येक वर्तमानपत्राचं पहिलं पान जणू त्यांच्या छातीवर हातोड्यासारखं आदळत होतं. मथळ्यातील प्रत्येक ओळ त्यांच्या कपाळावर नवी आठी उमटवत होतं. त्याने एक वर्तमानपत्र रागाने भिंतीवर फेकून दिलं. फोनवर ते कोणावर तरी ओरडले, नाही नाही, ही बातमी चुकीची आहे. अर्णव आणि समायरा एकमेकांवर प्रेम करत होते. हो, त्यांचं जुनं नातं आहे. हे सगळं फक्त अफवा आहे. त्यांनी संतापाने फोन ठेवला आणि लगेच दुसरा क्रमांक फिरवला. मी सांगितलं होतं ना, ती बातमी मी का छापली गेली नाही? असे मथळे का आले आहेत? काही क्षण शांतता पसरली. मग त्यांचा आवाज पुन्हा घुमला, काय? सामाजिक माध्यमांवर सिंग घोटाळा हा विषय सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांचा श्वास वेगाने चालू लागला. बोटं वर्तमानपत्र चुरगळू लागली. देवा, हे काय चाललं आहे? ते दात ओठ खात म्हणाले आणि संतापाच्या भरात मोबाईलही भिंतीवर आपटून फोडला. क्षणभर ते स्तब्ध उभे राहिले. मग हळू आवाजात स्वतःशीच म्हणाले, जर ही गोष्ट आईसाहेबांपर्यंत पोहोचली तर? सिंग हवेलीत आता काय सुरू असेल? विजयचा चेहरा पांढराफटक पडला. हृदयाचे ठोके वाढले. जणू त्यांचं धडधडणारं मन रुग्णालयातून निघून थेट सिंग हवेलीच्या भिंतीपर्यंत पोहोचलं होतं. सिंग हवेली राजेशाही वैभवाने नटलेली, पण त्या सकाळी तिचा रंग फिका पडला होता. हवेलीच्या विशाल सभागृहात संगमरवरी वळणदार जिने होते, जे सत्तेच्या सर्वोच्च शिखराकडे नेत होते. जिन्यांवरील लुकलुकणारे पितळी दिवे विझले होते आणि तेव्हाच या विशाल महागड्या शांततेला चिरत वरून पावलांचा आवाज ऐकू आला, मंद, जड पण अधिकाराने भरलेला. साडी बर्फासारखी शुभ्र, काठावर रक्तासारखा लाल रंग, कपाळावर मोठी कुंकूची टिकली, डोळ्यात पोलादासारखी कठोर चमक.
हातात सोन्याची काठी, गळ्यात जुन्या सिंग घराण्याची माणिकांनी जडवलेली माळ. त्या होत्या देवश्री देवी सिंग. त्या हळूहळू जिना उतरू लागल्या. सभागृहाच्या मध्यभागी येऊन थांबल्या. त्यांच्यासमोर एक नोकर वर्तमानपत्र घेऊन आला. त्याचे हात थरथरत होते. आवाज कोरडा पडला होता. आईसाहेब, आजची मुख्य बातमी. देवश्री देवींनी वर्तमानपत्र हातात घेतलं. क्षणभर हवेतील वातावरण गोठल्यासारखं झालं. त्यांच्या बोटांची पकड वर्तमानपत्राच्या कडांवर घट्ट झाली आणि पुढच्या क्षणी संतापाने त्यांनी ते वर्तमानपत्र हवेत भिरकावून दिलं. कोणाची इतकी हिंमत झाली की सिंग घराण्याचं नाव मातीमध्ये मिळवलं? त्यांचा आवाज शंखनादासारखा संपूर्ण हवेलीत घुमला. वर्तमानपत्राची पानं हवेत विखुरली. झुंबराच्या प्रकाशात तरंगत ती हळूहळू जमिनीवर पडली. देवश्री देवींचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता. त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं. काठीने जमिनीवर पडलेल्या वर्तमानपत्रावर जोरात प्रहार केला. ती मुलगी कोण आहे जिने आमच्या परवानगीशिवाय या घराची सून होण्याचं स्वप्न पाहिलं? त्यांची नजर भिंतीवर लटकलेल्या अर्णवच्या छायाचित्रावर स्थिरावली. सिंग नाव मान खाली घालण्यासाठी नाही तर अभिमानाने उंच ठेवण्यासाठी आहे. आता आम्हाला उत्तर हवं आहे, अर्णवकडून आणि त्या मुलीकडूनही. देवश्री देवींचा कडक आवाज हवेलीच्या भिंतीवर आदळून पुन्हा पुन्हा घुमत राहिला आणि त्याच वेळी शहरातील एका रुग्णालयाच्या खोलीत समायराच्या पापण्या हलल्या. हळूहळू तिने डोळे उघडले. वेदनांनी हलका हुंकार तिच्या ओठातून बाहेर पडला. तिची पहिली नजर बाजूच्या खुर्चीकडे गेली. तिथे अर्णव बसला होता, मान खाली झुकलेली, बाहूंवर सुकलेल्या रक्ताचे डाग, डोळ्यांखाली खोल थकव्याच्या रेषा. त्याच्या छातीचा मंद चढ उतार सांगत होता की तो संपूर्ण रात्र जागाच होता. तिच्या श्वासांचा पहारा देत समायराने आधार घेत उठण्याचा प्रयत्न केला, पण पायातून तीव्र वेदनेची लाट उसळली. ती डगमगली. तिच्या तोंडून आवाज निघाला. ती पडणार इतक्यात कोणीतरी तिला पकडलं. अर्णव विजेच्या वेगाने उठला होता. त्याच्या मजबूत बाहूंनी समायराला आधार दिला. वेड लागला आहे का तुला? त्याचा आवाज कठोर होता. उभी का राहत होतीस? समायरा कशीबशी म्हणाली. मला फक्त तिकडे जायचं होतं. तिने खोलीच्या कोपऱ्यातील स्वच्छतागृहाकडे इशारा केला. अर्णवने फक्त ओठ दाबून मान हलवली. त्याने तिच्या खांद्यावर घट्ट पकड ठेवली आणि तिला आधार देत पुढे चालू लागला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही मागच्या रात्रीच्या संतापाची सावली होती. समायराची पावलं अडखळत होती. तिचं शरीर आता एका तुटलेल्या प्रवासासारखं झालं होतं. अर्णवची पोलादासारखी मजबूत पकड तिच्या खांद्यावर होती. पहिल्यांदा समायराने त्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. काही क्षण ती त्याच्याकडे पाहत राहिली. तो माणूस जो तिच्यासाठी अजूनही अनोळखी होता, तिचा मजबुरीचा पती, पण त्यानेच तिचा जीव वाचवला होता. तिचे डोळे ओलावले. शब्द ओठांपर्यंत येऊन तुटले. धन्यवाद काल रात्रीसाठी. अर्णवने फक्त हलकंसं मान झुकवलं. क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा नजर दुसरीकडे वळवली. त्याची गरज नाही. त्याचा चेहरा पुन्हा थंड झाला. तू सिंग घराण्याची सून आहेस. आता तू आमची जबाबदारी आहेस, एवढंच. समायराचं हृदय जणू एखाद्या थंड दगडावर आदळलं. तिच्या डोळ्यातला ओलावा तिथेच गोठून गेला. ती काहीच बोलली नाही, फक्त मान खाली घालून पुढे चालू लागली. अर्णवने तिला स्वच्छतागृहाच्या दारापर्यंत आणलं आणि बाहेर भिंतीला टेकून उभा राहिला. त्याच्या कानात काल रात्रीची समायराची कुजबूज पुन्हा घुमली. जियान, मला सोडून जाऊ नकोस. तो क्षणभर स्तब्ध झाला. जियान, एकच शब्द, पण त्याने त्याच्या मनातील सगळा लाव्हा पुन्हा जागा केला. तेवढ्यात समायरा परत आली. अर्णवने पुन्हा तिला आधार दिला, पण त्याच्या हाताचा स्पर्श जो काही क्षणांपूर्वी सुरक्षिततेसारखा वाटत होता, आता जबाबदारीचं ओझं वाटत होता. समायराला समजलं, या माणसाकडे तिच्यासाठी भावना नाहीत, फक्त कर्तव्य आहे. ती पलंगाजवळ आली, हळूच बसली. मला थोडं पाणी हवं आहे. तिचा आवाज फारच मंद होता. अर्णवने काही न बोलता पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला. समायराने तो पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिचे थरथरणारे हात ग्लासाला नीट धरू शकले नाहीत. ग्लास खाली पडणार इतक्यात अर्णवने झटकन तिचे हात पकडले. क्षणभर दोघांचे हात एकमेकात अडकले. थंड बोट, उबदार तळहात. दोघांच्या शरीरातून एक हलकी शिरशिरी गेली. कोणी काही बोललं नाही, पण हवेत एक अव्यक्त भावना तरंगून गेली. अर्णवने अलगद तिच्या बोटांची पकड नीट केली आणि ग्लास तिच्या ओठांजवळ नेला. समायराने नजर वर केली. अर्णवच्या डोळ्यात पाहत ती पाणी पिऊ लागली. तिचा श्वास त्याच्या बोटांना हलकासा स्पर्श करून गेला. तो क्षण दोघांनीही अनुभवला, पण कोणी काही बोललं नाही. तेवढ्यात दार उघडलं. एक परिचारिका आत आली. अर्णवजी. ती क्षणभर थांबली, मग म्हणाली, अजय देशमुख यांची प्रकृती गंभीर आहे.
अर्णवने तिच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्याने समायराच्या हातातून स्वतःचा हात झटकन सोडवून घेतला. ग्लास डळमळला. समायराने कसाबसा तो सावरला. पाण्याचे 2 थेंब तिच्या थरथरणाऱ्या हातातून घसरून चादरीवर मुरले. अर्णव ताठ उभा राहिला. क्षणभरापूर्वीची मृदुता पूर्णपणे नाहीशी झाली होती. तो पुन्हा तोच अर्णव सिंग झाला होता, कठोर, थंड आणि पूर्णपणे नियंत्रणात. परिचारिका पुढे आली. कदाचित आता तिने वाक्य अपूर्ण सोडलं. समायरा थरथरली. बाबा, मला त्यांना भेटायचं आहे. तिच्या शब्दात अश्रू दाटले होते. ती अर्णवकडे वळली. अर्णवने काही न बोलता मान हलवली. परिचारिका लगेच पुढे आली. तिने समायराला आधार दिला. अर्णवही तिच्यासोबत चालू लागला. हळूहळू ते तिघे त्या खोलीकडे गेले. खोली शांत होती. फक्त यंत्रांचा मंद आवाज ऐकू येत होता आणि ऑक्सिजन मास्क खालून येणारा तुटक श्वास. समायरा थरथरणाऱ्या पावलांनी आत शिरली. परिचारिकेने मागे सरकत दार अलगद बंद केलं. आता खोलीत फक्त 3च माणसं होती. एक वडील, एक मुलगी आणि तो माणूस जो आता तिच्या आयुष्याचा भाग बनला होता. तिला आवडो वा न आवडो, अजय यांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं. ती मुलगी जी त्यांचं संपूर्ण जग होती. पण तिला अशा अवस्थेत पाहून अजय आधीच अशक्त झाले होते, पण आता ते आणखी खंगून गेले. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा, म्हणजे यापुढील येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.